नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिंदू पुराणमध्ये। आज आपण श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कलियुगातील 5 कटू सत्य जाणून घेणार आहोत। कलियुगातील कटू सत्य आणि त्याविषयी माहिती भगवान श्रीकृष्णाने महाभारत काळातच देऊन ठेवली आहे। लोक कलियुगात एकमेकांशी कसे वागतील, आयुष्य कशा प्रकारचे व्यतीत करतील याविषयीचे बाकीत त्यांनी खूप आधीच करून ठेवले होते। प्रस्तुत व्हिडिओत आपण भगवान श्रीकृष्ण यांनी कलियुगासंबंधी सांगितलेले 5 कटू सत्य जाणून घेणार आहोत, ज्याचे अक्षरशः प्रमाण तुम्हाला आजच्या काळात दिसून येईल। कलियुगातील कटू सत्य। महाभारत काळात पांडवांना कलियुगाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती। त्यांनी एकदा श्रीकृष्णाला विचारले की कलियुगात माणूस कसा असेल, लोकांचे विचार आणि आचरण कसे असेल याविषयी प्रश्न विचारले। हे प्रश्न ऐकून श्रीकृष्णांनी पांडवांना जंगलात जाण्यास सांगितले। त्यांनी सोबत हेही सांगितले की तुम्हाला जंगलात जे जे दिसेल त्याचा वृत्तांत परत आल्यावर मला सविस्तरपणे सांगा। श्रीकृष्णांची आज्ञा घेऊन हे 5 भाऊ जंगलात गेले आणि काही काळाने परत आले। त्यानंतर 5ही भावांनी जंगलात जे जे पाहिले ते एक एक करून श्रीकृष्णांना सांगितले। सर्वप्रथम युधिष्ठिराने श्रीकृष्णाला सांगितले की त्याला जंगलात 2 सोंडेचा हत्ती दिसला। हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात असे लोक राज्य करतील जे बोलतील काही आणि वेगळं काहीतरी सांगत जातील। हे लोकांचे दोन्ही बाजूंनी शोषण करतील। त्यानंतर भीमाने सांगितले की त्याने जंगलात पाहिले की एक गाय तिच्या वासराला इतकी चाटत होती की त्या वासराचे रक्त बाहेर येऊ लागले। श्रीकृष्णाने त्याचा अर्थ सांगितला। श्रीकृष्णाने सांगितले, कलियुगाचा माणूस आपल्या अपत्याशी इतका लळा लावतील, त्याच्याशी इतके प्रेम करतील की अशा प्रेमामुळे मुलांचा विकास थांबेल। जर दुसऱ्याच्या घरात एखादा मुलगा साधू झाला तर सर्वजण त्याला भेटायला जातात, त्याचा आदर सत्कार करतात। पण जर स्वतःचाच मुलगा भिक्षू झाला तर मग पालक मात्र दुःखी होतात। कलियुगात पालक आपल्या मुलांना मोहपाशात अडकवून ठेवतील व त्यांचा विनाश करतील। श्रीकृष्णाने पुढे अजून नमूद केले की मुलांवर पित्याचा नव्हे तर आईचा अधिकार असतो, तसेच मुलीवर आईचा नव्हे तर वडिलांचा अधिकार असतो। त्याचप्रमाणे शरीरावर मृत्यूचा व आत्म्यावर परमात्म्याचा अधिकार असतो। भीमसेन नंतर अर्जुनाने सांगितले की त्याने पंखावर वेद लिहिलेला एक पक्षी पाहिला, पण तो पक्षी मृत मनुष्याचे मांस खात होता। हे पाहून मला आश्चर्य वाटले। यावर श्रीकृष्णाने सांगितले की कलियुगात असे लोक असतील ज्यांना विद्वान तर म्हटले जाईल, परंतु त्यांच्या मनात दुसऱ्यांविषयी अतिशय वाईट विचार असतील। त्यांच्या मनात समोरचा केव्हा मरतो व त्यांची संपत्ती मला केव्हा मिळवता येईल असा त्यांचा हेतू असेल। एखाद्या व्यक्तीची स्थिती कितीही मोठी असो, परंतु त्याची दृष्टी इतरांच्या संपत्तीवर राहील। कलियुगात संत कमी व दुसऱ्याच्या इस्टेटीवर डोळा ठेवून बसलेले गिधाडच जास्त असतील। अर्जुनानंतर नकुलने श्रीकृष्णाला जंगलात काय पाहिले हे सांगितले। नकुल म्हणाला की मी पाहिले की डोंगरावरून एक मोठा दगड खाली पडला। डोंगरावरून कोसळत येणारा त्या खडकाला मोठे मोठे झाडे देखील थांबवू शकले नाही, पण त्याच दगडाला एका छोट्याशा रोपट्याने थोपवून ठेवले आणि तो खडक तिथेच थांबला। या दृश्याचा अर्थ सांगताना श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात माणसाची बुद्धी कमकुवत होईल, त्यामुळे त्याचे अंधपतन होईल व या अंधपतनास रोखण्यासाठी धन अथवा संतारूपी मोठाले वृक्ष असमर्थ ठरतील, तर हरिनाम रूपी छोटेसे रोपटे मनुष्याचे अंधपतन रोखण्यास मदत करतील। हरिकीर्तनाने मानवाच्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त होत जाईल। सहदेव यांचे प्रश्न। आपल्या 4 भावांप्रमाणेच सहदेवनेही
श्रीकृष्णाला जंगलात जे घडले, जे बघितले त्याबद्दल सांगितले. सहदेवने सांगितले की त्याने जंगलात अनेक विहिरी पाहिल्या, पण त्यापैकी सगळ्यात मध्यभागी व सर्वात खोल व मोठी असलेलीच विहीर रिकामी होती व इतर सर्व विहिरी पाण्याने भरलेल्या होत्या. कृष्णाने सहदेवाला त्याचा अर्थ सांगितला आणि सांगितले की कलियुगातील श्रीमंत व्यक्ती त्यांच्या छंदासाठी, मुलीच्या विवाहासाठी, भरपूर उत्सव साजरा करण्यासाठी पैसे खर्च करतील, परंतु ते भुकेल्या दीनदुबळ्या माणसाची मदत करण्यात रस घेणार नाहीत. इंद्रियांच्या समाधानासाठी मद्यपान, मांस खाणे आणि व्यसन व्यतीत करण्यासाठी पैसा खर्च होईल, पण जे लोक अशा सवयींपासून दूर राहतील त्यांच्यावर कलियुगाचा प्रभाव होणार नाही व त्या ईश्वर कृपा कायम असेल. तर मित्रांनो, कलियुगातील हे 5 कटू सत्य आहेत जे श्रीकृष्णाने महाभारत काळातच सांगून ठेवले आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.